नमस्कार. क्रॉस फायरमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ते विधानसभा निवडणुकांसंदर्भातली. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये सगळ्यांचं लक्ष लागून आहे ते म्हणजे खास करून भाजपकडे. आणि भाजपकडे हे लक्ष लागून का आहे? भाजपमुळेच महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय का? अशा अनेक प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी क्रॉस फायरमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोदजी तावडे यांना. विनोदजी तावडे, क्रॉस फायरमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. पहिला प्रश्न, 2019 साली युती तुटली. शिवसेना भाजपनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कोण कारणीभूत? शिवसेना भाजपनं नाही, शिवसेनेने वेगळा व्हायचा निर्णय घेतला. एका मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी जे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांना कधीच मान्य नव्हतं, त्या काँग्रेस बरोबर माननीय उद्धवजी गेले. त्यावेळी खरी गद्दारी युतीमध्ये झाली. बरं, त्या क्षणी काय घडलं होतं? ते स्पष्ट होतं की ज्यावेळी जनादेश हा युतीला होता आणि जर युतीला जनादेश आहे तर दोघांनी मिळून सरकार बनवायला पाहिजे होतं. पण त्याच्याऐवजी शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची ऑफर केल्यानंतर लगेच जनादेशाच्या विरोधात जाणं. आणि ज्यावेळी माननीय शिवसेना प्रमुख म्हणाले होते की एक वेळ मी काँग्रेस बरोबर जाणार नाही, पार्टी शिवसेना विसर्जित करेन, इतकं माननीय बाळासाहेबांचं काँग्रेसविषयीचं मत होतं, तरी सुद्धा माननीय उद्धवजींनी भाजपशी गद्दारी करून काँग्रेसची हात मिळवणी केली. हा सगळ्यात दुर्दैवी घटना आहे. बरं, पण दुर्दैव इथेही म्हणावं लागेल का? कारण गेल्या 2 ते 3 दशकांपासून तुम्ही साधारणतः फार जवळनं महाराष्ट्राचं राजकारण पाहत आलेला होतात. या राजकारणाचा जर आपण संपूर्ण आढावा घेतला तर त्या काळामध्ये भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांकडून सातत्यानं एक वक्तव्य केलं जायचं आणि ते म्हणजे असं की शिवसेना भाजपमुळे वाढली. काय सत्य होतं? नाही, मला असं नाही वाटत की कधी प्रमोद महाजनजी किंवा गोपीनाथ मुंडेजी शिवसेना भाजपमुळे वाढली असं त्यांचं कधीच वक्तव्य नव्हतं. शिवसेना हा स्थानिक महानगरपालिकेचा पक्ष होता, तो विधानसभा स्तरावर आला कारण प्रमोद महाजन आणि माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकत्र युती करायचं ठरवलं. त्यामुळे शिवसेनेला राज्य पातळीवर येण्याचा आग्रह हा प्रमोद महाजनांनी केला आणि माननीय बाळासाहेबांनी तो ऐकून त्याप्रमाणे प्रगती केली. बरं, कट्टू, आपण एकनाथ शिंदेंकडे येऊयात. एकनाथ शिंदेंनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय का घेतला किंवा त्यांच्यावर अशी वेळ का आली? मला वाटतं साधं सरळ सोपं आहे की माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना पक्ष काढला. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी धनुष्यबाण चिन्ह घेतलं. हे दोन्ही हिंदुत्वाच्या बरोबरसाठी होतं. पण ज्यावेळी शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे हिंदुत्व विरोधी असणाऱ्या काँग्रेस बरोबर चाललंय, तर त्यातून ते सोडवण्यासाठी मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी हा सगळा त्यांना हिंदुत्वाला मानणारा आमदारांचा वर्ग घेऊन भाजप बरोबर सरकार स्थापन केलं. बरं, पण भाजपचा आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीसांचा यामध्ये किती हात होता? कारण त्यावेळेला हे आम्ही केलंच नाही असं म्हटलं गेलं. मात्र त्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्रानं पाहिलं. नाही, मला असं वाटतं की शेवटी आतले आमदारची खतखत सुरू होती. ती स्थानिक नेतृत्व, केंद्रीय नेतृत्वाने ती एकत्र केली. केंद्रीय नेतृत्वाने त्यात काही हालचाली केल्या. देवेंद्रजी होते, बाकी काही स्थानिक या ठिकाणचे नेतेही त्याच्यामध्ये होते. त्यामुळे केंद्र आणि राज्याने मिळून एकनाथ शिंदेंच्या मदतीने हा निर्णय केला. बरं, पण त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय हा राज्य पातळीवरती झाला की दिल्लीच्या नेतृत्वातून किंवा दिल्ली पातळीवरती झाला? कोणाच्या पातळीवरून हा निर्णय घेतल्यानंतर अजितदादा सत्तेत तुमच्या सोबत आले? एक असं आहे की कुठलाही निर्णय आमच्या पक्षात जो होतो तो राज्यातले नेते आणि केंद्रातले नेते एकत्र बसूनच यातला निर्णय घेतात. एकटं केंद्र एकटं राज्य असं कधीच नसतं. आता अजितदादांना का घेतलं तर साधं सरळ सोपं आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र होतं ते आम्ही 149 150 म्हणजे बहुमताच्या पुढे 4 का 5 होतं. असं सरकार हे फार नीट काम करू शकत नाही. त्यामुळे ज्यावेळी 40-45 आमदार अजितदादांच्या बरोबर आले, आम्ही 180-190ला पोचलो, तर जनतेच्या हिताचे निर्णय घेणारं हे सरकार असू शकतं. आणि त्यामुळे राष्ट्रवादीचा तो पूर्ण गट हा भाजप आणि शिवसेनेबरोबर आला. अजितदादांचा आधार का घ्यावा लागला? शिंदेंच्या शिवसेनेचा सपोर्ट कमी पडत होता? नाही, मी पुन्हा सांगतो की 149-150 वर कुठलंही सरकार हे चांगले निर्णय घेऊ शकत नाही, कारण इतकं तकलादू बहुमत असतं. तर मजबूत बहुमत असेल, भले आपल्या दोघांना काही मंत्रिपद कमी मिळतील, पण 40-45 आमदार जर वाढले तर पुढचे 2 वर्ष आपण एक सक्षम
जनतेच्या हिताचं राज्य करणारं सरकार राज्यातल्या जनतेला देऊ शकतो, हाच त्यातला विचार होता. बरं, पण महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का? कारण थोडा जर आपण इतिहासाचा विचार केला तर त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की अजितदादांनी वेगळं होण्याचा असेल किंवा शिंदेंनी शिवसेनेपासून वेगळं होण्याचा निर्णय असेल, त्यावेळेला एक कारण देण्यात आलेलं होतं की अजितदादांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. मात्र पुन्हा एकदा सत्तेत तेच दोन्ही पक्ष एकत्र महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळतं. नाही, असं आहे की ज्यावेळी आम्ही अजितदादांचा पाठिंबा 2022ला घेतला, तर तो तुम्ही का घेतला? दादा हे असे भ्रष्टाचारी आहेत वगैरे अशी चर्चा लोक करत होते. मला त्यांना सहज आठवण करून द्यायची आहे की 2019ला 2014ला म्हणजे पहिल्यांदा आम्ही सत्तेत आलो, ते भारतीय जनता पक्षाच्या 123 जागा होत्या, बहुमत नव्हतं. त्यावेळी माननीय उद्धवजींनी शिवसेना विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते झाले. त्यावेळी पाठिंबा कोणाचा होता? तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांचाच पाठिंबा होता. जर तो त्यावेळी चालला का आम्हाला 35 मंत्री मिळाले, तर आता चालायला काय अडचण आहे? आणि जर राज्याच्या हितासाठी एक मजबूत सरकार हवं, तर तो पाठिंबा आम्ही घेतला. कुठेही त्यांच्यावरच्या कुठल्याही चौकशा शिथिल केलेल्या नाहीत, त्या कोर्टात चालल्या, त्या चालत राहतील. पण अलीकडचा जर आपण विचार केला तर भाजपकडून जेही निर्णय घेतले जातात अजितदादांची थेटपणे नाराजी असल्याचं अनेक वेळा त्यांच्या विधानांवरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. त्याचं कारण काय? एक तर समजूत काढण्यामध्ये अपयश आलंय की मग त्यांना भाजपचे निर्णय पटत नाही? मला असं वाटतं की त्यांची दोनच गोष्टी आहेत. आम्ही नवाब मलिकला तिकीट देऊ नका म्हटलं, पण त्यांनी दिलं. शेवटी युती महायुतीमध्ये आम्ही जागांच्या संख्येवर अडून राहू शकतो, पण तुम्ही हाच उमेदवार द्या, तोच द्या, तो पक्ष नाही आम्ही चालू शकत. आम्ही त्यांना आग्रहाने म्हटलं की ह्या कारण आम्ही देऊ नका, तरी त्यांनी दिलं. आम्ही म्हटलं आम्ही प्रचार करणार नाही. हा एक मुद्दा. दुसरं, अजितदादांचा आक्षेप होता की बटेंगे तो कटेंगे इथे चालत नाही. माझं असं मत आहे की बटेंगे तो कटेंगे हे ज्या अर्थाने सगळे घेतात तसं काही आम्हाला म्हणायचं आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जम्मू काश्मीरमधल्या काश्मीर घाटीतल्या काश्मीरी पंडित आपापसात वाटले गेले तर कापले गेले. हे सरळ साधं स्पर्श. एकत्र राहू, एकजूट राहू, एकजुटीने आपण जर राहिलो तर आपण मजबूत पुढे येऊ शकतो. हा साधा मेसेज आहे. पण त्यातलं काही ना वाटतं की धुळे लोकसभामध्ये 4 महिन्यापूर्वी 5 विधानसभामध्ये महायुती पुढे होती आणि एका मालेगावमध्ये मागे पडली, तर आपण हरलो. तर या ठिकाणी मतांचं विभाजन झाल्यामुळे हरलो हे खरं आहे का? तर खरं आहे. ते लोकांना वाटतं की हे त्याचा अर्थ आहे. पण आमचं म्हणणं आहे की जर आपण सगळे एकजूट राहिलो तर देश मजबूत राहील, हे स्पष्ट आहे. पण एकजूट कोणाची अपेक्षित आहे आणि कोणाची भीती आहे की हे विखुरले जाऊ शकतात किंवा वाटले जाऊ शकतात? स्पष्ट आहे की एकजूट राष्ट्रवादी विचाराच्या मतांची आहे. जर राष्ट्रप्रेमी मतांचं विभाजन झालं तर देशाला फुटावं लागेल, इतकं स्पष्ट आम्ही सांगतो. बरं, पण अजितदादा सातत्यानं जर या गोष्टींवरून बोलत असतील किंवा व्यक्त होताना दिसत असतील तर महायुतीमध्ये फूट पडल्याची ही नांदी म्हणायची? मला फूट पडलं असं वाटत नाही. अजितदादांचा तो आग्रह आहे, ते मांडत असतात. त्यांनी ते मांडायला आम्ही बंदी केलेली नाही. त्यांनी नक्की ते मांडावं आणि आम्ही जसं एक आहे तो सेफ आहे. आपण एक राहिलो तर आपण सेफ आहोत. या विचारात काही अडचण असू शकत नाही. बरं विनोदजी, तुमची कारकीर्द फार जवळून आम्ही पाहिलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे असलेली खाती असतील किंवा पक्षांना दिलेली जबाबदारी असेल, इमाने इतबारे तुम्ही सातत्यानं पार पाडली. मात्र त्यानंतर तिकीट नाकारलं जाणं, थेटपणे दिल्लीमध्ये जाऊन एक मोठी जबाबदारी मिळणं आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतरही त्या ठिकाणी काम करणं, महाराष्ट्र जवळचा वाटतो की दिल्ली? मला असं वाटतं महाराष्ट्र हा नेहमीच जवळच आहे. पण आता आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये ज्यावेळी तुम्ही 20 वर्ष आमदार होतात, त्यातले 5 वर्ष मंत्री होतात, 9 खात्यांचे मंत्री, जे आधीच्या सरकारमध्ये ते 9 माणसं सांभाळायची, नंतरच्या सरकारमध्ये ती 9 माणसं सांभाळत होती, अशा एक हाती आपण सांभाळतो. इतके वर्ष महाराष्ट्रात केल्यानंतर जर आपल्याला देशपातळीवर संधी मिळाली आहे तर त्यातून खूप काही शिकायला मिळतं. एक वेगळा कामाचा आनंद असतो. माननीय मोदी साहेब, माननीय अमितभाई, माननीय नड्डाजींच्या सोबत कामाची संधी, यात शिकण्यासारखंही खूप आहे आणि आनंदही मिळतो. त्यामुळे माझं तर नक्की ठरलं आहे, ओनली राष्ट्र, नो महाराष्ट्र. बरं, पण एक है तो सेफ है हे जे म्हटलं जातं किंवा नरेंद्रजी मोदी आले, अमित शहा आले, त्यांनी अनेक सभा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेतल्या. एक है तो सेफ ह्याचा अर्थ नेमका काय? राहुल गांधींना जातीगत संरक्षण पाहिजे. त्यांचं वाक्य काय? जिसकी जितनी भागीदारी
उतनी उसकी हिस्सेदारी. बरोबर. म्हणजे आता ओबीसी समाजामध्ये माळी समाज, वंजारी समाज, धनगर समाज जितके टक्के आहे तेवढे टक्के त्याला आरक्षण मिळेल. आज टक्केवारी ओबीसीचं आरक्षण हे 35% आपण समजा नेलं असेल तर त्यात राहुल गांधीचं म्हणणं आहे की तुमची जितक्या जातीची पर्सेंटेज आहे तेवढंच तुम्हाला मिळेल. बरोबर. ह्यातून विभागले जाऊ. त्यामुळे एक राहा, सेफ राहू. बरं, मात्र महाराष्ट्रामधलं येत्या काळातलं चित्र कशा स्वरूपाचं असू शकतंय? कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि मग त्यानंतर आलेला तिसरा पर्याय. त्यामुळे येत्या काळातील राज्यातली राजकीय समीकरणं कशी असू शकतात या संदर्भातली चर्चा आपण या ज्येष्ठ नेतृत्वाबरोबर करणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. येत्या काळातला विधानसभेचा निकाल कशा स्वरूपाचा असेल? 165 जागा जिंकण्याचा जो तुमचा म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण मेरिट आहे की त्याच्यावरती आपल्याला 165 जागा जिंकून आपल्याला पुढे जायचं आहे. तुमचा अंदाज नेमकं काय सांगतो? मोठा भाऊ भाजप असेल? ते तर स्वाभाविक, कारण आम्ही लढतोच जागा इतक्या जास्त आहोत की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा 90 पासून 105 पर्यंत यामध्ये कधी जास्त नंबर 1 वर नक्की असो. मग एकनाथ शिंदे आणि मग अजितदादा असं म्हणून आम्ही जवळजवळ 165 पर्यंत तर नक्की पोहोचतो आहोत. बहुधा थोडं पुढे सुद्धा आम्ही जाऊ शकतो. बरं, त्यासाठी जर तुमचं स्ट्रॅटेजी झालेलं असेल, मात्र भाजपची खरोखर ही भूमिका होती का येत्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे काका विरुद्ध पुतणे असावं, भाऊ विरुद्ध भाऊ उभं राहावा, हे भाजपला अभिप्रेत होतं? अजिबात नव्हतं. मग 2019ला माननीय उद्धवजींनी जर गद्दारी केली नसती तर आज राजकारणाची ही अवस्था महाराष्ट्राची झाली नसती. म्हणजे ज्यावेळी मी बाहेर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा फिरतो ते लोकांच्या ज्या कॉमेंट येतात, सकाळी 9 वाजता भांडूपवरनं बांग सुरू होते, मग त्याच्यावर लोक उत्तरं देतात. हे महाराष्ट्र कधी नव्हतं. म्हणजे मला आठवतं मी विरोधी पक्षनेता होतो, मी विलासराव देशमुख, अजितदादा, तटकरे साहेब यांच्यावर तुटून पडायचो टीका करायला. पण जेवणाची सुट्टी झाली की आम्ही एकत्र जेवत पण होतो. व्यक्तिगत आमचं कधीच काही नव्हतं आणि विधानसभागृहामध्ये राजकारणामध्ये काहीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. मला वाटतं हे कुठेतरी संपत चाललं आहे. व्यक्तिगत जिव्हाळा जो होता, म्हणजे माननीय मनोहर जोशी सरांचा 75वा वाढदिवस होता, तर शरद पवार साहेब त्याला दिल्लीतनं आले होते आणि पवार साहेब सांगत होते, त्यांनी त्याच कार्यक्रमात सांगितलं की सेंट्रल हॉलमधून मी बाहेर पडताना मला समाजवादी पार्टीच्या एका खासदारांनी विचारलं कुठे चालले, तर मनोहर जोशींचं असं काय वो तर शिवसेना के आहे. तर मग काय झालं म्हणले, ते म्हणजे आमच्या युपीत चालत नाही, दुसऱ्या पक्षाला गेलो तर आम्हाला काढून टाकतात. असा उत्तर प्रदेश होता आणि महाराष्ट्र हा असा होता. पण आज चित्र असं आहे की अक्षरशः एकमेकाच्या विरोधात सगळ्या प्राण्यांची नावं घेऊन झाली. सगळ्या असा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असा असू शकत नाही असं माझं मत आहे. पण मग महाराष्ट्राच्या राजकारणामधले खलनायक कोण? माझं मत आहे की एक कोणीच कधी नसतं, पण सुरुवात माननीय उद्धवजींनी नक्की केली. त्यांनी 19ला जनादेशाशी गद्दारी केली नसती तर इतकं खालच्या पातळीला राजकारण महाराष्ट्राचं गेलंच नसतं. बरं, राज्याच्या राजकारणामध्ये एकूण 6 फॅक्टर्स आहेत जे परिणाम करू शकतात. त्यातला एक महत्त्वाचा मला तुम्हाला विचारायचा आहे. केवळ ओबीसी विरुद्ध मराठा आणि मराठा विरुद्ध ओबीसी हे जे नवीन राजकीय समीकरणांमध्ये असलेले 2 आपल्याला आंदोलनं पाहायला मिळतात, याचा सहभाग निकालामध्ये किती असू शकतो आणि निकालावर किती परिणाम करू शकतो? आता उमेदवार उभे न केल्यामुळे निकालावर त्याचा परिणाम राहणार नाही एक. आणि लोकसभेनंतर गेल्या 4-1 महिन्यामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाकडे जाऊन खूप स्पष्टरित्या आरक्षणाची काय वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षण सुरू झालं 1965ला, ज्यावेळी SC, ST, DTNT आणि OBC 29% यशवंतराव चव्हाण साहेबांनी आरक्षण दिलं. बरोबर. त्यानंतर अण्णासाहेब पाटलांनी 1980ला बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना एक प्रचंड मोठा मोर्चा मराठ्यांचा काढला आणि मराठा समाजाला आरक्षण मागितलं, जे बाबासाहेब भोसले काँग्रेसने नाकारलं. मग मंडल आयोग 89ला आला, ज्यावेळी माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देता आलं, असं जे दिलं नाही. मग 95ला माननीय भुजबळ साहेबांच्या प्रेशरवर पवार साहेबांनी ओबीसीचं आरक्षण वाढवलं, कोणाचाच विरोध नाही. त्यावेळी पुन्हा मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं, तेही दिलं नाही. 2004ला न्यायाधीश बापट आयोग काँग्रेसने नेमला,
त्यातले 4 सदस्य मराठा समाज आरक्षणाच्या बाजूने होते, 3 विरोधात होते. ज्यावेळी मतदान व्हायचं त्यादिवशी डॉक्टर बोईटे मॅडम हार्ट अटॅक आल्यामुळे त्या आल्या नाहीत, तर 3 ते पोस्टपोन करता आलं असतं. 3-3 झालं आणि अध्यक्षांनी विरोधात मतदान दिलं, पुन्हा गेलं. मग राणेसाहेबांची समिती पृथ्वीराज चव्हाणांनी नेमली, पण अशी समिती चालत नाही म्हणून ते पेटाळलं. 14ला जे भाजप सरकार आलं, पहिले 2 वर्ष मी अध्यक्ष होतो त्या आरक्षण समितीचा, नंतर चंद्रकांत दादा अध्यक्ष होते. आम्ही 13% मराठा समाजाला आरक्षण दिलं. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते टिकवलं. मग सरकार गेलं, तोपर्यंत ही केस सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीने पहिल्या 4 तारखांना कोणीच गेलं नाही. मग इंग्रजीत भाषांतरित करून कागद दिलीच नाही, त्यामुळे ते फेटाळलं गेलं. मग या सगळ्या ह्याच्यात दिलं कोणी, तर भाजपने. आणि तरी आंदोलनकारांनी टीका भाजपवर का करतात हे मला खरंच कळलं नाही. बरं, याचं उत्तर तर कळेलच. मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? जर महायुती जिंकली तर मग मुख्यमंत्री कोण? महायुती जिंकणार हे तर स्पष्ट आहे. बरं. आज असं ठरलंय की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुका लढेल. बरं. निवडणुकांचे निकाल आल्यानंतर आलेल्या निकालाच्या आधारे तिथली राजकीय सामाजिक स्थिती लक्षात घेऊन एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि केंद्रीय नेतृत्व भाजपचं मिळून पुढचा मुख्यमंत्री ठरवतील, हे स्पष्ट आहे. पण महायुतीमध्ये तर सर्वाधिक जागा तुम्ही लढवता आहात. मग ज्याचे जास्त उमेदवार निवडून येणार त्यांचा मुख्यमंत्री असणार, किंवा मुख्यमंत्री पद कुणाला द्यायचं या संदर्भातला काही कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणा किंवा तुमचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? असं आहे की एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी आले तर त्यांची संख्या कमी होती, पण ते मुख्यमंत्री झाले. बिहारमध्ये नितीश कुमारांची संख्या कमी होते, तरी ते मुख्यमंत्री झाले. काही ठिकाणी जिथे संख्या जास्त असते त्याचा मुख्यमंत्री होतो. पण ही सगळी चर्चा निवडणुकीनंतर करू असं आमचं ठरलं आहे. बरं, अगदी थोडक्यात मला विचारायचं आहे, संपूर्ण आपल्या भारतभरामध्ये विविध राज्यांमध्ये तुम्ही जातात, मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत जर विचारायचं झालं की पंकजा मुंडे असतील, त्यांचं पुनर्वसन तर होताना दिसतंय. एकनाथ खडसेंच्या नंतर पाठोपाठ आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढचं जे भवितव्य आहे ते तुम्ही कुणाचं ठरवणार आहात, कुणाला ती संधी देणार आहात, आणि खडसेंना पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश मिळताना दिसेल का? नाही, नाथाबांचं जवळजवळ लोकसभेच्या वेळी प्रवेश करणं फायनल झालं होतं, चर्चाही झाली होती, पण त्याला थोडा उशीर झाल्यामुळे आता जर नाथाभाऊ भाजपमध्ये आले आणि त्यांची सून रक्षाताई उभ्या होत्या, तर भाजपचा एक बूथ प्रमुखांचा ग्रुप जो ऑलरेडी आहे आणि नाथाभाऊंचा पण जननेते असून त्यांचाही खाली ग्रुप आहे. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन नीट झालं तर ठीक, नाही तर उगा त्रास व्हायचा. म्हणून मग त्यावेळी थोडं आम्ही सगळ्यांनी चर्चा करून ते लांबवलं. पण आता तर रोहिणीताई त्यांची कन्या उभी आहे राष्ट्रवादीकडून, त्यामुळे मला असं वाटतं की आता तरी नाथाभाऊंचं इतक्यात येणं होणार नाही. त्यामुळे आता जी स्थिती आहे तसं ते पुढे काम चालू राहील. पण भाजप मला असं वाटतं की स्वाभाविकपणे अशा सगळ्या नेत्यांच्या स्वागताला नेहमीच उत्सुक राहील. बरं, पण आता देवेंद्रजी फडणवीस आणि विनोद तावडे यांचं नातं नेमकं कसं आहे? अजूनही मित्र आहात? जवळकीचे संबंध आहेत? कालही मित्र होतो, आजही मित्र आहे, उद्याही मित्र होतो. आम्ही सगळे मिळून, विशेषतः आम्ही दोघं मिळून पक्षाचं जे ध्येय आहे ते साधण्यासाठी काम करतो. त्यामुळे असं काही डिफरन्सेस कुठलेही नाही. मी दिल्लीत काम करतो, ते आज राज्यात करतायत, उद्या चित्र वेगळी असू शकतं. कशा प्रकारचं चित्र असू शकतं? बरं, केंद्रात तुम्ही रमलेला आहात की पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची इच्छा आहे? स्पष्ट म्हटलं की ओनली राष्ट्र, नो महाराष्ट्र. कारण 20 वर्ष मी आमदार होतो, मंत्री होतो. आता मला राष्ट्रीय स्तरावर काही करायची संधी मिळते, चांगलं त्यात आनंद मिळतोय, शिकायला मिळतंय, तर त्याचा पूर्णतः तो आनंद घ्यावा असं माझं मत आहे. बरं, केंद्रामध्ये मंत्रीपद अपेक्षित आहे की दरवेळी अध्यक्ष? मंत्रिपद असं नाही, मला असं वाटतं की मंत्रीपद किंवा पदच पाहिजे असं नाही. आता हिंदी हार्टलँड पाहिला आपण, उत्तर प्रदेशमध्ये बीजेपीचा मुख्यमंत्री झाला, मध्य प्रदेशमध्ये झाला, हरियाणा झाला, राजस्थान झाला, छत्तीसगड झाला, पण बिहारमध्ये कधी भाजपचा सीएम झाला नाही. तो जर मला करता आला तर काहीतरी पक्षाला दिलं असं वाटेल. अशा प्रकारची खूप सारी कामं येतात आणि ती कामं करायला मिळणं मला असं वाटतं की त्यात एक वेगळा आनंद आहे. बरं, महाराष्ट्राच्या राजकारणात तर विनोद तावडेंनाही मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा अनेकांनी आजपर्यंत व्यक्त केलेली आहे. ती जबाबदारी मिळू शकते का? आणि जर मिळाली तर ती पेलाला आवडेल का? नाही, मी खूप स्पष्ट म्हटलं की मला विधानसभा लढतो का असं पक्षाने विचारलं होतं, मी नकार दिला होता, कारण मला दिल्लीत काम करायचं आहे. तर माझ्या डोक्यात स्पष्ट आहे. बरोबर आहे, तुमचं विजन क्लिअर आहे, भाजपचंही विजन तशाच प्रकारे क्लिअर आहे. मात्र येत्या काळातील निवडणुका पाहता आणि त्यानंतर येणारं चित्र पाहता अगदी काही दिवस आपल्याला सगळ्यांना थांबायचं आहे की कशा प्रकारे
महाराष्ट्रातलं चित्र बदलतं का, सत्ता पालट होते का, हे सगळं येणारा काळच ठरेल. मात्र व्यस्त वेळातूनही तुम्ही वेळ काढून आमच्या क्रॉस फायरच्या प्रश्नांना सामोरं गेलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आजच्या क्रॉस फायरमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.